नमस्कार, मनतरंगमध्ये आपले स्वागत आहे. तुमच्या आयुष्याचा खरा खजिना अजून सापडायचा आहे का? हा प्रश्न खरोखरच खूप खोल आहे. म्हणजे जर आपण आजूबाजूला पाहिलं आणि विशेषतः आपल्या रोजच्या जगण्याकडे पाहिलं ना, तर जाणवतं की आपण सगळेच एका अत्यंत वेगवान पण दिशाहीन शर्यतीत धावत आहोत. हो, अगदी खरंय. शर्यत कसली हेच बऱ्याचदा माहिती नसतं. बरोबर. म्हणजे आपली सकाळ त्या अलारामच्या कर्कश आवाजाने होते. आपण घाईघाईने आवरून कामाला लागतो, दिवसभर अनेक गोष्टींचा ताण घेतो आणि रात्री शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्ण थकून झोपतो. आणि हे असं रोजच सुरू असतं. एक चक्रच बनलंय ते. हो ना. आणि या यंत्रासारख्या जगण्यात कधीतरी असा एक क्षण येतो जेव्हा आपण थबकतो. म्हणजे आपण आपला फोन हातात घेतो, सोशल मीडिया उघडतो आणि तिथे आपल्याला दिसतं की अरे, आपलाच एखादा मित्र नवीन व्यवसायात खूप यश मिळवतोय. किंवा कोणीतरी परदेशात स्थायिक झालंय. हो. किंवा कोणीतरी नवीन गाडी घेतली आहे आणि मग तिथेच आपल्या मनात नकळत स्वतःची तुलना सुरू होते. म्हणजे आपण विचार करतो, तो माझ्यासोबतच होता, आज कुठे पोचलाय आणि मी कुठे मागे राहिलो. अगदी बरोबर. आणि इथूनच मग तो अस्वस्थतेचा प्रवास सुरू होतो. नक्कीच. म्हणजे भविष्याची आवाजावी चिंता आणि भूतकाळातील निर्णयांचा पश्चाताप या सततच्या अतिविचारामुळे म्हणजे ओव्हरथिंकिंगमुळे आपण इतके थकून जातो की एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी पाऊल उचलण्याची हिंमतच उरत नाही. आपण कामं फक्त पुढे ढकलत राहतो. बरोबर. ज्याला आपण प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो. मला आयुष्यात नेमकं काय साध्य करायचंय हा गोंधळ सतत आपल्या मनात असतो. आता हे सर्व ऐकताना कदाचित प्रत्येकालाच असं वाटेल की अरे, हे तर माझ्याच आयुष्यात घडतंय. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. कारण या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला एका वेगळ्या दृष्टिकोनाची गरज आहे. आणि यावरच उपाय शोधण्यासाठी आज आपण एका अत्यंत रंजक प्रवासाला निघणार आहोत. अच्छा, म्हणजे आजची सखोल चर्चा एका विशेष प्रवासावर आधारित येतं. हो. पाउलो कोएलियो यांचं द अल्केमिस्ट हे पुस्तक जगभरातल्या सर्वाधिक वाचल्या गेलेल्या पुस्तकांपैकी एक आहे. पण कसं आहे ना, आज आपण इथे केवळ एका पुस्तकाची कथा किंवा त्याचे धडे सांगण्यासाठी बसलेलो नाही आहोत. बरोबर. कारण नुसतं पुस्तकी ज्ञान देणं हा आपला उद्देश नाहीये. अगदीच. आपल्याला ह्या कथेच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या मानसिकतेचे, आपल्या रोजच्या जगण्याचे पदर उलगडायचे आहेत. ही कथा आहे सँटियागो नावाच्या एका मेंढपाळ मुलाची. मेंढपाळ. म्हणजे यामागे काहीतरी खास कारण असेल ना? हो तर. सँटियागोला संपूर्ण जग पाहायचं होतं. त्याला खूप प्रवास करायचा होता. पण त्याच्या कुटुंबाची परिस्थिती खूप सामान्य होती. त्याच्या आईवडिलांची इच्छा होती की त्याने धर्मगुरू व्हावं. म्हणजे आपल्याकडे जसं आईवडील म्हणतात की मुलाने इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावं, तसंच काहीसं. अगदी तसंच. कारण त्या काळात आणि आजही बऱ्याच अंशी समाजात अशा पदांना एक विशेष प्रतिष्ठा असते. एका सामान्य कुटुंबाला वाटणं स्वाभाविकच होतं की आपल्या मुलाने समाजात मान मिळवून देणारं काहीतरी काम करावं. म्हणजे सुरक्षित असावं आयुष्य त्याचं. हो. पण सँटियागोने तसं न करता स्वतःचा मार्ग निवडला. तो मेंढपाळ बनला आणि इथेच पाउलो कोएल्हो एका अत्यंत सखोल संकल्पनेची ओळख करून देतात. त्याला ते पर्सनल लिजंड म्हणतात. पर्सनल लिजंड म्हणजे आपलं खरं ध्येय किंवा आपल्या जीवनाचा खरा उद्देश. अगदी बरोबर. हे असं एक स्वप्न असतं ज्यासाठी खऱ्या अर्थाने आपला जन्म झालेला असतो. आपलं मूळ ध्येय. पण मग एक सांगा, जर प्रत्येकाचा असा एखादा मूळ उद्देश असेलच, तर मग बहुतांश लोक त्या उद्देशापासून भरकटतात का? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कारण म्हणजे लहानपणी आपण सगळेच अंतराळवीर, शास्त्रज्ञ किंवा जगप्रवासी होण्याची मोठी स्वप्न पाहतो. पण जसे आपण मोठे होतो तशी ही स्वप्न कुठेतरी हरून जातात. असं का होतं नेमकं? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपला कम्फर्ट झोन. आपली ती सुरक्षिततेची चौकट. आपण स्वतःला एका खोट्या सुरक्षिततेचा कवचात बंदिस्त करून घेतो. म्हणजे आपल्याला धोका पत्करायचा नसतो. बरोबर. या पुस्तकामध्ये ना 2 अतिशय विचार करायला लावणारी उदाहरणं दिली आहेत, जी मानवी मानसिकतेवर अगदी अचूक बोट ठेवतात. कोणती उदाहरणे आहेत ती? पहिले उदाहरण आहे एका बेकरचं, म्हणजे पाव तयार करणाऱ्या माणसाचं. या माणसालाही सँटियागोप्रमाणेच लहानपणी जग फिरण्याची आणि नवनवीन देश पाहण्याची तीव्र इच्छा होती. अच्छा, पण तो बेकर बनला. हो, कारण जेव्हा त्याने विचार केला तेव्हा त्याला जाणवलं की समाजात एका फिरस्त्या मेंढपाळापेक्षा एका बेकरला जास्त आदर मिळतो. बापरे. म्हणजे केवळ लोक काय म्हणतील या विचाराने? हो ना. बेकरचं स्वतःचं एक ठराविक दुकान असतं, घर असतं, एक स्थिर उत्पन्न असतं. लोक मेंढपाळांकडे नेहमी संशयाने पाहतात, पण बेकरला आदराने वागवतात.
केवळ या सामाजिक मान्यतेसाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी त्याने स्वतःचं जग फिरण्याचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि बेकरी सुरू केली. आणि स्वतःची समजूत घातली असेल की नंतर कधीतरी जाईन म्हणून. अगदी तेच केलं त्याने. त्याने स्वतःला सांगितलं की तो म्हातारपणी खूप पैसे साठवेल आणि मग आरामात आफ्रिकेला फिरायला जाईल. त्याने आपलं आजचं स्वप्न एका अनिश्चित उद्यावर ढकललं. आणि खरं सांगू, हा उद्या कधीच येत नाही. आपण सगळेच कुठेतरी या बेकरसारखेच आहोत. आपण समाजाच्या चौकटीत बसण्यासाठी आणि लोक काय म्हणतील याचा विचार करून कायम सुरक्षित पर्याय निवडतो. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक होते. कसं काय? कारण आपणही आपल्या आयुष्यात नेमकी हीच चूक वारंवार करत असतो. याचा विचार करताना मला इथे एका गोष्टीची आठवण येते. म्हणजे समजा आपण बाजारातून एक अत्यंत सुंदर, महागडी आणि उत्तम कागद असलेली डायरी विकत आणली. हो, खूप जण आणतात अशी डायरी. ती डायरी इतकी सुरेख असते की आपण विचार करतो की यात मी फक्त माझे सर्वात महत्त्वाचे आणि सुंदर विचार लिहीन. आणि ती खराब होऊ नये म्हणून आपण ती एकदम जपून कपाटात ठेवून देतो. आणि मग ती तशीच पडून राहते. अगदी बरोबर. महिने उलटतात, वर्षे उलटतात, पण ती डायरी कधीच वापरली जात नाही. ती तशीच कोरी राहते. मला वाटतं आपण आपल्या स्वप्नांचं आणि आयुष्याचंही नेमकं असंच करतो. हो, आपण योग्य वेळीची वाट पाहत बसतो. आपण जगण्यासाठी एखाद्या परफेक्ट क्षणाची वाट पाहत बसतो. आणि सुरक्षित राहण्याच्या नादात आपलं आयुष्य त्या कोऱ्या डायरीसारखं रिकामच संपून जातं. हे उदाहरण अत्यंत चपखल आहे. सुरक्षिततेचा याच मानसिकतेचा दुसरा आणि अधिक खोल पैलू पुस्तकातील क्रिस्टल मर्चंटच्या कथेमध्ये दिसतो. क्रिस्टल मर्चंट म्हणजे काचेच्या वस्तू विकणारा व्यापारी ना? हो, या व्यापाऱ्याचं एकच आयुष्यभराचं स्वप्न असतं. त्याला मक्केला जायचं असतं. तो वर्षानुवर्षे आपल्या दुकानात फक्त काम करत असतो. मग तो जात का नाही तिथे? तेच तर रहस्य आहे. जेव्हा सँटियागो त्याच्याकडे काम करायला लागतो आणि पुरेसे पैसे जमा झाल्यावर तो त्या व्यापाऱ्याला विचारतो की आता तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्ही मक्केला का जात नाही? मग व्यापाऱ्याने काय उत्तर दिलं? त्याने जे उत्तर दिलं ते मानवी मानसशास्त्राचे एक भीषण सत्य आहे. तो म्हणतो की माझं हे मक्केला जाण्याचं स्वप्नच मला रोज सकाळी उठून हे कंटाळवाणे जीवन जगण्याची उमेद देतं. बापरे. तो पुढे म्हणतो, मला अशी भीती वाटते की जर मी माझं हे स्वप्न खरोखर पूर्ण केलं तर त्यानंतर माझ्याकडे जगण्यासाठी कोणतेही कारणच उरणार नाही. हे खरंच विचार करायला लावणार आहे. म्हणजे तो व्यापारी स्वप्न पूर्ण होण्याच्या आनंदापेक्षा स्वप्न पूर्ण झाल्यानंतरच्या रिकामेपणाला जास्त घाबरत होता. अगदी बरोबर. तो एका भ्रमात जगत होता. कारण वास्तव कदाचित त्याला पेलवलं नसतं. आपणही आपल्या आयुष्यात हीच युक्ती वापरतो माहितीये. कसं काय? आपण नेहमी निमित्त शोधतो ना. हो ना. आपण म्हणतो की जेव्हा माझं कर्ज फिटेल तेव्हा मी तो व्यवसाय सुरू करेन, किंवा जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा मी माझ्या छंदासाठी वेळ देईन. आपण आपल्या स्वप्नांना मुद्दाम आपल्या आवाक्याबाहेर ठेवतो. जेणेकरून आपल्याला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून ती पूर्ण करण्याची मेहनत घ्यावी लागू नये. अगदी 100% खरं आहे हे. आणि हीच ती अनामिक शक्ती आहे जिच्याबद्दल लेखक बोलतात. पावलो कोएलो म्हणतात की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपलं मूळ ध्येय स्पष्ट माहीत असतं आणि ते मिळवणं शक्यही वाटतं. पण जसे आपण मोठे होतो तशी एक रहस्यमय शक्ती आपल्याला पटवून देऊ लागते की आपलं स्वप्न पूर्ण करणं अशक्य आहे. हो, आणि ही शक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपला स्वतःचा तर्क, आपली सामाजिक बांधिलकी आणि अपयशाची भीती असते. ह्याच टप्प्यावर सँटियागोला सलेमचा राजा मेल्कीसेडेक भेटतो. अच्छा, मग तो राजा त्याला काय सांगतो? हा राजा त्याला सांगतो की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट खऱ्या अर्थाने मिळवू इच्छिता तेव्हा संपूर्ण विश्व ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी कट रचतं. हे वाक्य तर खूप प्रसिद्ध आहे. हो, आणि तो पुढे सांगतो की हे विश्व तुमच्याशी एका विशिष्ट भाषेत बोलतं ज्याला तो संकेत किंवा ओमेन्स म्हणतो. आता इथे मला थोडं थांबून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना. हे जे वाक्य आहे, जेव्हा तुम्ही काही मिळवू इच्छिता तेव्हा संपूर्ण विश्व तुम्हाला मदत करतं, हे ऐकायला खूप छान वाटतं. हे वाक्य सोशल मीडियावर स्टेटसला ठेवायला किंवा पुस्तकात वाचायला एकदम प्रेरणादायी वाटतं. हो, खूप जण वापरतात हे वाक्य. पण जर आपण वास्तवाचा विचार केला तर हे खरं आहे का? म्हणजे जर विश्व खरंच त्याला मदत करत होतं तर मग सँटियागोच्या प्रवासात इतकी संकटे का आली? तुमचा मुद्दा बरोबर आहे. कारण तो आपली सर्व पुंजी आपल्या मेंढ्या विकून आफ्रिकेत पोहोचतो आणि तिथे पोहोचल्याच्या पहिल्याच दिवशी त्याला एका अनोळखी शहरात लुटलं जातं. हो, त्याचे सगळे पैसे चोरीला जातात तिथे. अगदीच. तो एका वेगळ्या देशात जिथली भाषा त्याला येत नसते तिथे पूर्णपणे कंगाल अवस्थेत उभा राहतो.
जर विश्व त्याला त्याचा खजिना मिळवून देण्याचा कट रचत होतं, तर त्याच्यासोबत असा अन्याय का घडला? त्याला असा भयंकर संघर्ष का करावा लागला? हा अत्यंत रास्त आणि तार्किक प्रश्न आहे. खरं तर आपण याला एका मोठ्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. विश्व मदत करतं याचा अर्थ असा नाही की विश्व तुमच्यासाठी एखादी जादूची कांडी फिरवतं. म्हणजे नेमकं काय होतं मग? इथे संकेत किंवा ओमेन्स म्हणजे आपल्या मेंदूची एक विशिष्ट क्षमता असते, ज्याला विज्ञानात आपण रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम किंवा RAS म्हणतो. अच्छा, म्हणजे हे वैज्ञानिक आहे. हो. जेव्हा तुम्ही एखादं निश्चित ध्येय ठरवता, तेव्हा तुमचा मेंदू आजूबाजूच्या वातावरणातील त्याच संधींकडे लक्ष केंद्रित करू लागतो, ज्या तुमच्या ध्येयाशी संबंधित आहेत. अचानक तुम्हाला सगळीकडे मार्ग दिसू लागतात. जे मार्ग आधीही तिथेच होते, पण आपण त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नसतं. अगदी बरोबर. आणि सँटियागोला लुटल्या जाण्यामागचं कारण समजून घ्यायचं असेल, तर त्या राजाने सांगितलेला एक नियम लक्षात घ्यावा लागेल. कोणता नियम? तो म्हणाला होता की प्रत्येक महान प्रवासाची सुरुवातीच्या नशिबाने म्हणजे बिगिनर्स लकने होते, पण त्याचा शेवट हा विजेत्याच्या अत्यंत कठीण परीक्षेने होतो. म्हणजे ती एक प्रकारची परीक्षा होती त्याची. होय. जेव्हा सँटियागो आफ्रिकेत लुटला जातो, तेव्हा तो त्याला कमकुवत करण्यासाठी आलेला अडथळा नसतो, तर ती त्याच्या क्षमतेची चाचणी असते. त्या घटनेमुळेच त्याला नाईलाजाने त्या क्रिस्टल मर्चंटच्या दुकानात काम करावं लागतं. अच्छा, जिथे तो काचेचा व्यापारी भेटतो. हो, तिथे तो तब्बल 1 वर्ष काम करतो. आणि त्या वर्षभरात तो अरबी भाषा शिकतो, लोकांचा स्वभाव ओळखायला शिकतो, वाळवंटातील व्यापाराचे नियम समजून घेतो आणि विना शब्दांची भाषा शिकतो. बापरे. म्हणजे जर पहिल्याच दिवशी त्याचे पैसे चोरीला गेले नसते, तर तो दुसऱ्याच दिवशी वाळवंटात शिरला असता. आणि कोणत्याही अनुभवाविना तिथे नक्कीच मारला गेला असता. म्हणूनच संकटे ही आपल्याला प्रवासापासून रोखण्यासाठी येत नाहीत, तर त्या प्रवासासाठी आवश्यक असलेली समज आणि परिपक्वता आपल्यात निर्माण करण्यासाठी येतात. हे खरंच डोळे उघडणार आहे. म्हणजे जो संघर्ष आपल्याला उद्ध्वस्त करायला आलाय असं आपल्याला वाटतं, तोच खरं तर आपल्याला घडवत असतो. अगदी तसंच. पण तरीही एक सामान्य माणूस म्हणून आपण नेहमी भविष्याची आणि त्यात मिळणाऱ्या दुःखाची प्रचंड चिंता करतो. आपण कोणतंही नवीन काम सुरू करण्याआधी विचार करतो की जर मी अपयशी झालो तर काय? हो, आणि जर मी माझी सर्व पुंजी गमावली तर लोक काय म्हणतील? हा विचारच आपल्याला पहिलं पाऊल टाकू देत नाही. मग या ओव्हरथिंकिंगच्या जाळ्यातून आपण बाहेर कसं पडायचं? आपण ही भीती कशी दूर करायची? या प्रश्नाचं अतिशय सुंदर उत्तर सँटियागोला त्याच्या प्रवासात मिळतं, जेव्हा तो वाळवंटात खऱ्या अल्केमिस्टला म्हणजे किमियागाराला भेटतो. अच्छा, तो मुख्य किमियागार तिथे भेटतो त्याला. हो. जेव्हा ते दोघे वाळवंटातून प्रवास करत असतात, तेव्हा सँटियागोचं स्वतःचं मन त्याला सतत भीती दाखवत असतं. हो. त्याचं मन त्याला सांगतं की अरे, तू सर्वस्व गमावशील, तू या भयानक वाळवंटात मरून जाशील. म्हणजे आपल्या आतला जो घाबरलेला आवाज असतो तसाच. अगदी तसाच. त्यावेळी तो अल्केमिस्ट त्याला थांबवतो आणि एक अत्यंत मोलाची शिकवण देतो. तो म्हणतो, तुझ्या मनाला स्पष्ट सांग की दुःखाच्या भीतीने जगणे हे प्रत्यक्ष दुःखापेक्षा जास्त वेदनादायी असते. दुःखाच्या भीतीने जगणे हे प्रत्यक्ष दुःखापेक्षा जास्त वेदनादायी असते. क्या बात आहे. तो पुढे समजावून सांगतो की जेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असतो, तेव्हा आपल्या मनाला दुःख होत नाही, कारण त्या शोधाचा प्रत्येक क्षण हा ईश्वराशी आणि अनंत काळाशी जोडलेला असतो. जर आपण आपल्या रोजच्या जीवनाशी याची सांगड घातली ना, तर हे अगदी तंतोतंत लागू पडतं. कोणत्याही गोष्टीची भीती ही प्रत्यक्ष घटनेपेक्षा कितीतरी पटीने मोठी आणि भयानक असते. हो ना, आपण नुसताच विचार करून घाबरत असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर, समजा तुमची दुसऱ्या दिवशी एखादी खूप महत्त्वाची मुलाखत आहे किंवा मोठी परीक्षा आहे. आदल्या रात्रीपासून तुमच्या पोटात भीतीचा गोळा येतो. मला उत्तरे आली नाहीत तर काय होईल? मला नोकरी मिळाली नाही तर माझं करिअर संपेल. आणि अशा हजारो नकारात्मक विचारांनी आपण रात्रभर झोपू शकत नाही. बरोबर. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्या मुलाखतीच्या खोलीत जाऊन बसता किंवा परीक्षेचा पेपर लिहायला घेता, तेव्हा ती आदल्या रात्रीची भीती कुठल्या कुठे निघून गेलेली असते. कारण तेव्हा आपण त्या क्षणात असतो. अगदीच. तुम्ही फक्त त्या क्षणात जेवढं जमतंय तेवढं काम करत असता. म्हणजेच त्या मुलाखतीची वाट पाहताना तुम्ही जे मानसिक दुःख भोगलं, ते त्या प्रत्यक्ष मुलाखतीपेक्षा कितीतरी जास्त त्रासदायक होतं. यातून हेच शिकायला मिळतं की आपण भविष्याची भीती बाळगण्यापेक्षा वर्तमानात राहून आपल्या मनाचा आवाज ऐकायला हवा. नक्कीच. आणि हा मनाचा आवाज ऐकतानाच जीवनाचा समतोल राखणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. समतोल,
तो कसा? या प्रवासात आनंदाचं रहस्य उलगडणारी एक कथा सॅन्डियागोला ऐकायला मिळते, जी या पुस्तकातील सर्वात प्रभावी कथांपैकी एक मानली जाते. एका मुलाला आनंदाचं रहस्य जाणून घेण्यासाठी जगातील सर्वात शहाण्या माणसाकडे पाठवलं जातं. अच्छा. तो मुलगा त्या माणसाच्या एका भव्य आणि सुंदर राजवाड्यात पोहोचतो. तो शहाणा माणूस त्या मुलाच्या हातात एक चमचा देतो आणि त्यात तेलाचे 2 थेंब टाकतो. तेलाचे 2 थेंब? हो, आणि तो त्याला सांगतो की तू माझ्या या राजवाड्यात फिरून ये, पण अट एकच आहे की या चमच्यातलं तेल सांडता कामा नये. आता असं सांगितल्यावर मला वाटतं त्या मुलाने चमच्यातल्या तेलाकडे इतकं लक्ष दिलं असेल की त्याने आजूबाजूचं काहीच पाहिलं नसेल. अगदी तेच घडलं. तो मुलगा राजवाड्याच्या पायऱ्या चढतो, उतरतो, पण त्याचं सगळं लक्ष फक्त त्या चमच्यावर आणि त्यातल्या तेलावर असतं. जेव्हा तो परत येतो तेव्हा तो शहाणा माणूस त्याला विचारतो, तू माझ्या वाड्यातील सुंदर बागा पाहिल्यास का? भिंतीवरील प्राचीन चित्रे पाहिलीस का? मग मुलाने काय उत्तर दिलं? तो मुलगा ओशाळून सांगतो की त्याने काहीच पाहिलं नाही, कारण त्याचं संपूर्ण लक्ष तेल न सांडण्यावर होतं. मग तो शहाणा माणूस त्याला पुन्हा एकदा राजवाड्यात पाठवतो आणि सांगतो की यावेळी राजवाड्याचं सौंदर्य पाहून ये. मग यावेळी तो सगळं बघतो. हो, यावेळी तो मुलगा राजवाड्याचं सगळं सौंदर्य, बागा, चित्रे डोळे भरून पाहतो. पण जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आजूबाजूला पाहण्याच्या नादात चमच्यातलं तेल सांडून गेलं आहे. अरे रे. तेव्हा तो शहाणा माणूस त्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देतो. तो म्हणतो, आनंदाचे खरे रहस्य हे जगातील सर्व आश्चर्य आणि सौंदर्य डोळे भरून पाहण्यात आहे, पण त्याचवेळी आपल्या चमच्यातील तेलाचे थेंब न विसरण्यात आहे. हे आजच्या आधुनिक काळासाठी किती अचूक आहे ना. म्हणजे एकीकडे आपण हसल कल्चरमध्ये इतके अडकलो आहोत की फक्त करिअर, पैसे आणि यशाच्या मागे धावत आहोत. हो, हे म्हणजेच फक्त चमच्यातल्या तेलाकडे बघत बसणं. अगदी बरोबर. या नादात आपण आपलं आरोग्य, आपले नातेवाईक, आपला निसर्ग आणि साधे साधे आनंद गमावून बसतो. आणि दुसऱ्या बाजूला असे काही लोक आहेत जे सोशल मीडियाच्या जगात किंवा क्षणिक आनंदाच्या शोधात इतके मग्न असतात की ते आपलं मूळ ध्येय, आपली जबाबदारी म्हणजेच तेलाचे 2 थेंब सांडून बसतात. आपण फक्त जगाच्या मागे धावताना आपले मूळ ध्येय विसरून जातो. हे संतुलन राखणे म्हणजेच खरा आनंद आहे. आपलं ध्येय लक्षात ठेवून जीवनाचा प्रवास आणि प्रत्येक क्षण एन्जॉय करणं. या संपूर्ण प्रवासात सॅन्टियागोला हीच गोष्ट समजते. हा प्रवास केवळ भौगोलिक नसून तो एक मानसिक आणि आध्यात्मिक प्रवास आहे. तो जेव्हा वाळवंटातून जातो तेव्हा तो फक्त मैलांचे टप्पे पार करत नाही, तर तो तिथल्या वाऱ्याशी, सूर्याशी आणि वाळूशी संवाद साधतो. तो निसर्गाशी जोडला जातो. हो, तो फातिमा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्याला समजतं की खऱ्या प्रेमामुळे माणूस आपल्या ध्येयापासून दूर जात नाही, तर ते प्रेम त्याला ध्येय गाठण्यासाठी अधिक प्रेरणा देतं. हे सगळं ऐकताना आम्हाला वाटतं की आपण सर्वांनी क्षणभर थांबून आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहायला हवं. आपण कुठे आहोत आणि कुठे चाललो आहोत. अगदीच. या क्षणी आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. म्हणजे आपणही त्या क्रिस्टल मर्चंटप्रमाणे आपली स्वप्न फक्त स्वप्नेच राहावीत म्हणून ती पूर्ण करण्याचं टाळत तर नाही आहोत ना. हो, हा विचार करणं गरजेचं आहे. सुरक्षितेच्या कुंपणात राहण्याच्या भीतीने आपण आपलं खरं ध्येय विसर तर नाही आहोत. नुसत्या भविष्यातील दुःखाच्या भीतीने आपण आपल्या आतल्या आवाजाला दाबून तर ठेवत नाही आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आयुष्यातल्या त्या चमच्यातले तेलाचे 2 थेंब नेमके काय आहेत जे आपण या धावपळीत गमावून बसलो आहोत. हे प्रश्न खरोखरच प्रत्येकाला अंतर्मुख करणारे आहेत. आपण सगळेच आपल्या आयुष्यातील कुठल्या ना कुठल्या वाळवंटातून प्रवास करत आहोत. पण सॅन्टियागोची कथा आपल्याला एक आशा देते. कथेच्या शेवटी जेव्हा सॅन्टियागो अनेक संकटे पार करून इजिप्तच्या पिरामिडजवळ पोहोचतो, जिथे त्याला त्याचा खजिना मिळणार असतो, तेव्हा तो तिथे आनंदाश्रूंनी वाळू खोदत असतो. म्हणजे शेवटी तो तिथे पोचतो. हो, पण तिथेही संकटे त्याची पाठ सोडत नाहीत. काही लुटारू तिथे येतात आणि त्याला प्रचंड मारहाण करतात. त्याचे राहिलेले पैसेही हिरावून घेतात. जेव्हा मृत्यू अगदी जवळ असतो तेव्हा सॅन्टियागो पूर्ण ताकदीने त्यांना ओरडून सांगतो की मी इथे एका खजिन्याच्या शोधात आलो आहे, जो मला माझ्या स्वप्नात दिसला होता. बापरे. मग पुढे काय होतं? इथेच्या कथेचा सर्वात मोठा आणि धक्कादायक उलगडा होतो ना, तो लुटारूंचा मोरक्या त्याला काय सांगतो? तो लुटारूंचा मोरख्या सॅन्टियागोला हसतो आणि म्हणतो, तू मूर्ख आहेस. 2 वर्षांपूर्वी याच जागी मलाही एक स्वप्न पडलं होतं. त्यालाही स्वप्न पडलं होतं. हो, तो म्हणतो की मला स्वप्नात दिसलं होतं की स्पेनमध्ये एका पडक्या चर्चमध्ये जिथे मेंढपाळ झोपतात आणि जिथे एक जुनं झाड आहे, तिथे त्या झाडाच्या मुळाशी एक मोठा खजिना दडलेला आहे. अरेच्चा. आणि तो लुटारू पुढे म्हणतो, पण मी तुझ्यासारखा मूर्ख नाही की केवळ एका स्वप्नासाठी संपूर्ण वाळवंट पार करेन.
असं म्हणून ते लुटारू तिथून निघून जातात. सँटियागो रक्ताळलेल्या अवस्थेत तिथेच वाळूत पडून हसतो. तो हसतो. पण का? कारण त्याला आता समजलेलं असतं की त्याचा खजिना तिथेच होता जिथून त्याने आपला प्रवास सुरू केला होता, स्पेनच्या त्याच पडक्या चर्चमध्ये. बापरे, हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. खजिना त्याच्या स्वतःच्या देशात, त्याच्या सुरुवातीच्याच ठिकाणी होता. मग इथे अनेकांना साहजिकच प्रश्न पडेल की जर खजिना तिथेच होता तर मग त्याने संपूर्ण जग फिरून आफ्रिकेचा वाळवंट पार करून इजिप्तच्या पिरॅमिड्सपर्यंत जाण्याची काय गरज होती? हो, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो. विश्व त्याला सुरुवातीलाच का नाही सांगू शकलं की खजिना तिथेच आहे? कारण जर त्याने तो कठीण प्रवास केला नसता तर त्याला तो लुटारू कधीच भेटला नसता आणि त्या खजिन्याचं नेमकं ठिकाण त्याला कधीच समजलं नसतं. अगदी बरोबर. यातून आपल्याला एक अत्यंत शांत पण तितकाच प्रेरणादायी संदेश मिळतो. आपल्या सर्वांच्या आत तो खजिना, ते कौशल्य, ती क्षमता आधीपासूनच अस्तित्वात आहे. पण तो स्वतःचा आतला खजिना शोधण्यासाठी आणि त्याचे मूल्य समजण्यासाठी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून स्वतःचा प्रवास करणं गरजेचं असतं. संकटांना सामोरं जाणं गरजेचं असतं. नक्कीच. आणि त्या प्रवासातच आपण खऱ्या अर्थाने घडतो. जो अनुभव, जी समज, जो संयम आणि जी विश्वाची भाषा सँटियागो शिकला, तो त्याचा खरा खजिना होता. हो, ते फक्त सोन्याचे नाणे नव्हते. स्पेनमध्ये मिळणाऱ्या सोन्याच्या नाण्यांपेक्षा तो वाळवंटातून तावून सुलाखून जो एक परिपक्व माणूस बनला होता, ते अधिक मौल्यवान होतं. मक्तूब म्हणजे जे आधीच लिहून ठेवलं आहे, पण ते तेव्हाच सत्यात उतरतं जेव्हा आपण प्रवासाला निघण्याची आणि संकटांना सामोरे जाण्याची हिंमत दाखवतो. अगदी 100% खरे हे. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेचा शेवट करताना मला एक विचार आपल्या सर्वांसमोर ठेवायचा आहे. आपण सारेच जण धावत आहोत, पण आज थोडं थांबूया आणि आपल्या हृदयाचा आवाज ऐकूया. कारण ध्येय गाठताना मिळणारा खजिना मौल्यवान असतोच, पण तो शोधण्याच्या प्रवासात आपण जे बनतो तो आपला खरा आणि सर्वात मोठा खजिना असतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.